5 मार्च 2026 संपूर्ण देशाचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे. कारण आज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या मुलाचं अर्जुन तेंडुलकरचं लग्न होतंय. आणि हे साधंसुद्धा लग्न नाही. MS धोनी, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, युवराज सिंग, गौतम गंभीर, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय सगळे हजर आहेत. ICCचे चेअरमन जय शहा स्वतः आले आहेत. सचिनने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू, राहुल गांधी यांना वैयक्तिक निमंत्रण दिलं होतं. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. अर्जुनची पत्नी सानिया चंडो कोण आहे? ती कुठून आली? तिचं कुटुंब किती श्रीमंत आहे? या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली? मित्रांनो, आज मी तुम्हाला सानिया चंडोकबद्दल A to Z सगळं सांगणार आहे. ही कहाणी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही. तर मित्रांनो, अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे सानिया चंडोक. आता बरेच लोक विचार करतील, चंडोक हे नाव कुठेतरी ऐकलंय. तर मित्रांनो, हे मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित बिझनेस फॅमिली आहे. पण त्याबद्दल मी पुढे सविस्तर सांगतो. आधी सानियाबद्दल जाणून घेऊया. सानियाचा जन्म 23 जून 1998 रोजी नवी दिल्लीत झाला. पण ती लहानपणापासून मुंबईत वाढली. म्हणजेच सध्या ती 27 वर्षांची आहे. अर्जुनपेक्षा 1 वर्षाने मोठी. अर्जुनचा जन्म 24 सप्टेंबर 1999. मजेशीर गोष्ट अशी की सचिन आणि अंजलीमध्ये तब्बल 6 वर्षांचं अंतर होतं. अंजली सचिनपेक्षा मोठी होती. म्हणजेच जसा बाप तसा मुलगा. सानियाचं शालेय शिक्षण मुंबईच्या प्रतिष्ठित कॅथरेल अँड जॉन कॅनन स्कूल येथे झालं. हे मुंबईतील सर्वात जुन्या इलिट स्कूलपैकी एक, जिथे मुंबईच्या टॉप बिझनेस फॅमिलीची मुलं शिकतात. पण सानिया इथेच थांबली नाही. शाळा संपल्यावर ती लंडनला गेली. आणि कुठे शिकली माहिती आहे? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जगातील टॉप 5 युनिव्हर्सिटीपैकी एक. तिथे तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेणं काही साधी गोष्ट नाही. भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी तेथे जाण्याचं स्वप्न पाहतात. पण सानियाला फक्त बिझनेसमध्ये इंटरेस्ट नव्हतं. तिला प्राण्यांची खूप आवड होती. म्हणून तिने शिक्षणानंतर एक अजून कोर्स केला. वर्ल्ड वाईड वेटरनिटी सर्व्हिस या संस्थेतून वेटरनिटी टेक्निकलचं सर्टिफिकेट घेतलं. 2024 मध्ये तिनं ही प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण केली. म्हणजेच विचार करा, एका बाजूला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचं बिझनेसची डिग्री, दुसऱ्या बाजूला टेक्निकल सर्टिफिकेट. ही मुलगी फक्त श्रीमंत घरातील नाही, ती स्वतः हुशार, टॅलेंटेड आणि भविष्याचा विचार करणारी आहे. आता मित्रांनो, बरेच लोक विचार करतील की श्रीमंत घरातल्या मुली फक्त शॉपिंग करतात, पार्टी अटेंड करतात. पण सानिया यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. 2022 मध्ये वयाच्या फक्त 24व्या वर्षी सानियाने मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर LLP नावाने बिझनेस सुरू केला. हे इंडियामधील पहिलं लक्झरी पेट सॅलॉन मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल, पेट सॅलॉन म्हणजे काय? गेल्या काही वर्षात पाळीव प्राण्यांचा ट्रेंड आला आहे. एखाद्या घरात माणसा इतकीच प्राण्याला किंमत असते. तर मित्रांनो, पेट सॅलॉन हे साधं कुत्र्याला आंघोळ घालणं नाही. तिच्या त्या स्टोअरमध्ये प्रीमियर पेट ग्रूमिंग, स्किन केअर आणि वेलनेस सर्व्हिसेस दिल्या जातात. तिने भारतात पहिल्यांदा कोरियन मायक्रोबबल थेरपी आणि जॅपनीज CO2 हायड्रोथेरपी या अत्याधुनिक ट्रीटमेंट सुरू केल्या. या ट्रीटमेंट जगभरातील फक्त टॉप पेट सॅलॉनमध्ये मिळतात. आणि हा बिझनेस तिने कोणाच्या मदतीवर सुरू केला नाही, स्वतःच्या कल्पनेवर, स्वतःच्या मेहनतीवर. तिने सर्टिफिकेट घेतलं म्हणजे तिला जनावरांची काळजी घ्यायची कशी हे माहिती आहे. बिझनेस डिग्री आहे म्हणजे मॅनेजमेंट कसं करायचं हे पण तिला कळतं. ही सेल्फ मेड बिझनेस वुमन आहे. म्हणजे सानिया चंडोक ही फक्त सचिन तेंडुलकरची सून नाही, तर एक बिझनेस वुमन आहे. आता मित्रांनो, येथे गोष्ट जबरदस्त होते. सानियाचं कुटुंब आहे कोण हे जर तुम्हाला माहिती कळाली तर तुम्ही खुर्चीवरून उठाल. सानियाचे वडील सनी चंडोक आणि आई गौरिका घई चंडोक. गौरिका ही रवी घई यांची मुलगी आहे. म्हणजेच सानियाचे आजोबा आहेत रवी घई, मुंबईतील सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी एक आणि ग्रॅव्हिस ग्रुपचे चेअरमॅन. आता ग्रॅव्हिस ग्रुप म्हणजे काय मित्रांनो, जरा लक्ष द्या. तुम्ही कधी बास्किन रॉबिन्सची आईस्क्रीम खाल्ली आहे का? ती अमेरिकेत जी जगप्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड. तर भारतात बास्किन रॉबिन्स आणलं कोणी? रवी घई यांनी. 1993 मध्ये बास्किन रॉबिन्सची फ्रँचायझी भारतात आणि संपूर्ण सार्क रिजनमध्ये त्यांनीच आणली. पण एवढंच नाही, क्वालिटी आईस्क्रीम
आपल्या सगळ्यांची आवडती आईस्क्रीम ब्रँड, ती पण घाई कुटुंबांची. ब्रुकालियन क्रीमरी, तो हेल्दी लो कॅलरीज आईस्क्रीम ब्रँड, तो पण यांचाच. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरचं प्रसिद्ध इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, ते पण घई कुटुंबाच्या मालकीचं. पूर्वी या हॉटेलचं नाव नटराज हॉटेल होतं. रवी घई यांनी ते रिडेव्हलप करून इंटरकॉन्टिनेंटलमध्ये बदललं. रवी घई यांनी कॉर्नल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमधून शिक्षण घेतलं. अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित हॉस्पिटॅलिटी स्कूल. 1967मध्ये ते मुंबईत परतले आणि वडील इक्बाल कृष्ण घई यांच्यासोबत बिझनेस पुढे नेला. क्वालिटी आईस्क्रीम, गेलोड रेस्टॉरंट चेन, बास्किन रॉबिन्स, ब्रुकलिन क्रीमरली, इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल सगळं यांनीच उभं केलं. ग्राव्हिस फूड सोल्युशनची 2023-2024 मधले रेव्हेन्यू होती 583 कोटी रुपये. म्हणजेच एकूण घई कुटुंबाची नेट रोट 800 कोटी ते 1000 कोटीच्या आसपास मानली जाते. आता विचार करा, एका बाजूला सचिन तेंडुलकरचं कुटुंब, क्रिकेटचा देव, दुसऱ्या बाजूला घई कुटुंब, मुंबईच्या हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीचे बादशाह. हे लग्न म्हणजे दोन मेगा साम्राज्याचं मिलन आहे.